नमस्कार, माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण उपवासाचे थालीपीठ करणार आहोत। एकदम मस्त टेस्टी होतात। तुम्ही मी दाखवते अशा प्रकारे करून बघा। तर बघा आपल्याला साहित्य लागणार आहे। हे 1 वाटी साबुदाणा घेतलाय मी आणि अर्धी वाटी आपल्याला शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे। हे 2 मिरच्याचं वाटण करून घेतलंय मी, थोडंसं जिरं घालून। तुम्हाला जिरं आवडत नसेल तर उपवासाला तुम्ही त्यात स्किप करू शकता। आणि 1 बटाटा कच्चा लागणार आहे आपल्याला। आणि मिरची पूड पण तुम्हाला उपवासाला चालत असेल तर घाला, नाहीतर स्किप करा। चला तर आता मी दाखवते तुम्हाला। तर बघा आता हा साबुदाणा भिजवलेला आहे मी, दुप्पट झालाय आपला, किती छान झालाय बघा। आता यात शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया। बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे। आणि मिरची तुम्ही तिखट असेल तर असं, हे जरा तिखट आहेत मिरच्या म्हणून मी 2 घेतल्यात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता। आता बटाटा खिसून घ्यायचा आहे आपल्याला। आता 1 चमचाभर दही घालूया। मी दही मगाशी लक्षात नव्हतं माझ्या, दही पण आपल्याला थोडंसं लागणार आहे, म्हणजे छानपैकी आपलं बाइंडिंग होते। आणि लाल मिरची पूड 1 चमचाभर लागणार आहे, छोटा चमचा। आता मीठ घालूया आपण चवीप्रमाणे। कच्चा बटाटा कोण घालत नाहीये, यूट्यूबवर पहिल्यांदाच मी कच्चा बटाटा घालून करणार आहे। तर सगळेजण उकडलेला बटाटा घालून करतात, पण उकडत बसायची काही गरज नाही आपल्याला, उकडून घ्यायची। त्यामुळे आपण हे असं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। चला तर आता पीठ मळून घेऊया छानपैकी। तर बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे आता। तर दाखवते मी तुम्हाला। हातावरच आपल्याला थापून असं करायचं, एकदम सोपी पद्धत दाखवते मी तुम्हाला। चला तर आपण आता थालीपीठ दाखवते तुम्हाला कसं हे करायचं ते। आपल्याला असा डोसाचा तवा लागणार आहे। चला तर आता आपण थालीपीठ कसं करायचं ते बघूया। हात थोडंसं आपण पाण्याने, थोडंसं हाताला पाणी लावून गोळा मग घ्यायचा। आणि आता आपण ह्याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि याच्यावरच थापून घ्यायचं आहे आपण। मग असं थोडंसं हात प्रेस करत अशा प्रकारे थोडं थोडं पाण्याचा हात लावूनच आपल्याला थोडं थोडं प्रेस करून हे करायचं आहे। आता थोडंसं आपण तेल लावून घेऊया, त्याला कडेन तेल सोडून घेऊया। पोळत नाही, त्यामुळे आपण पाण्याच्या हाताने दाबून केलं ना, हाताला पोळत पण नाही आपल्या। त्याला झाकण लावून घेऊया। बघा आता चूर करून आवाज आला। आता आपण ह्याला पलटी मारून घेऊया। बघा किती मस्त झालाय। बघा तुटला पण नाही, एकदम मस्त झाला। आणि दुसऱ्या प्रकारे पण मी तुम्हाला दाखवते कसा करायचा तो। बघा दोन्ही बाजूने आपला किती छान भाजला गेलाय। आणि कच्चा बटाटा घातल्यामुळे ना हा कुरकुरीत होतो। तुम्ही उकडलेला बटाटा जर घालत असाल ना, तर तो मऊ पडण्याची शक्यता असते। म्हणून काय करायचं, कधी पण कच्चा बटाटा घालायचा, त्यामुळं कुरकुरीतपणा येतो ह्याला थालीपीठाला। आता मी तुम्हाला दुसरी पद्धत एक दाखवते। आता दुसरी पद्धत बघा, तुम्हाला तसं
हाताला वगैरे तव्याला असं हे करताना चटका बसत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने पण करू शकता. असं बटर पेपर घ्यायचं, त्याला थोडंसं तेल लावून घेऊया आपण आता आणि हात थोडंसं पाण्याने ओलं करून मग गोळा करून घ्यायचा आहे. आपल्याला जेवढा गोळा लागतो तेवढा. अशा पद्धतीने करून बघा तुम्ही, नक्की मस्तच होतील तुमचे वडे. आणि थोडंसं आता हाताला परत पाणी लावून परत आपल्याला बघा छानपैकी असं थोडं थोडं पाणी लावून असं प्रेस करून करायचं. तर आता आपण दुसरा पण बघा, तव्याला थोडंसं तेल लावायचं आपल्याला, त्यामुळे चिटकणार नाही आपलं थालीपीठ. आता बघा असं टाकायचं, थोडंसं दाबून मग असं निघते पेपर व्यवस्थित. बघा ही एक पद्धत आहे, तुम्ही ह्या पद्धतीने पण करू शकताय. आणि आता तेल सोडूया थोडंसं. झाकण लावून ठेवूया. बघा आता आपला दुसरा पण मी काढला आहे. चुरकरण आवाज आला की आपल्याला झालेलं आहे, आपले भाजलं एका बाजूने. बघा किती मस्त झालं आहे. चला तर मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते. तर बघा आपले मस्त थालीपीठ आता शाबूचे उपवासाचे तयार आहेत. तुम्ही नक्की करून बघा. आणि ह्यात मी उपवासाचे ते लाल तिखट घातल्या. बघा कसले भारी दिसत आणि कुरकुरीत झाल्यात. नक्की करून बघा. आणि रेसिपी तुम्हाला आवडल्यास माय मॉम्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.